महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितच लढेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर एखाद्या मनपा, जिल्हा परिषद आणि स्वतंत्र लढलो तरी सामंजस्य असेल फडणवीसांचं. संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट. माझगाव कोर्टाचा निर्णय. तर पुढील सुनावणीसाठी 2 जून रोजी राणेंना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश. राज्य सरकारनं वाळूविषयक धोरण लागू केलेलं असतानाही राज्यामध्ये सर्वत्र वाळू माफियांचं राज्य. मंत्री आशिष जयस्वाल यांचा सरकारला खर्च आहे. गोधरा कांडामध्ये मोदींना अटक करू नये यासाठी शरद पवारांनी भूमिका घेतली. कॅबिनेट बैठकीमध्ये पवारांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली. राऊतांचा पुस्तकातून खळबळजनक दावा. बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केलेत. नरकातला स्वर्ग पुस्तकातून खासदार संजय राऊतांचे खळबळजनक दावे. गुजरात दंगल प्रकरणी शहा संकटात असताना बाळासाहेबांनी त्यांना वाचवल्याचा पुस्तकातून दावा. गुजरात दंगल प्रकरणी बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या. संजय राऊतांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकातून दावा. बाळासाहेबांनी ज्यांना मदत केली ते अमित शहा, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी निर्घृणपणे वागलेले आहेत. राऊतांचा हल्लाबोल. पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवलं हे सगळ्या जगानं पाहिल्याचाही केला हल्लाबोल. अजून खूप काही लिहिता आलं असतं मात्र आपण मर्यादा पाळल्यात. संजय राऊतांची पुस्तकातील लिखाणावरती प्रतिक्रिया. तर आणखी काही लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता असंही केलं वक्तव्य. बाळासाहेब आणि शिवसेनेनं केलेल्या मदतीची शहांनी पक्ष फोडून परतफेड केली. संजय राऊतांचा हल्लाबोल. कादंबऱ्या आणि बाल साहित्य वाचायचं आपलं वय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांच्या पुस्तकातील दाव्यांवर प्रतिक्रिया. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटांसह पावसाचा अंदाज. लवकरच मंत्रालयाला लागून नवी इमारत बांधली जाणार. 20 मंत्र्यांसाठी 110 कोटी रुपये खर्च करून आधुनिक आणि सुसज्ज दालने बनवली जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरचं प्रकरण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी एसआयटी स्थापन. मुंबई पोलिसात मोठे बदल. आता गुप्तचर विभागाला मिळणार नवे नेतृत्व. मुंबई पोलीस विभागामध्ये सहपोलीस आयुक्त या नवीन पदाच्या निर्मितीला औपचारिक मान्यता मिळणार. घोडबंदर मीरा भाईंदर बोगदा एलिव्हेटेड पुलाचं काम रखडण्याची शक्यता. या प्रकल्पाच्या निविदेला L&T कंपनीकडून कोर्टात आव्हान. कोर्टानं याचिकेवरील निकाल राखून ठेवला. पावसाळ्याच्या आधीच 75% नालेसफाई पूर्ण. मध्य रेल्वेचा दावा. रुळांवर पाणी साचू नये यासाठी सायन आणि कुर्ला दरम्यान तसेच विक्रोळी आणि घाटकोपर दरम्यान मायक्रो टॅनेलिंग केल्याची रेल्वेची माहिती. पनवेल कळंबोली दरम्यान आज रात्री ब्लॉक. कळंबोली रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर उभारण्यासाठी मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. मंगलोर एक्सप्रेस आपटा स्थानकावर थांबली जाणार. पावसाळा तोंडावर आल्यानं रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना मुंबई महानगरपालिकेकडून वेग. 20 मे नंतर रस्त्यावर नवे काँक्रीट न टाकता उर्वरित कामं पूर्ण करण्यावर भर देण्यास पालिकेचं नियोजन. दगडी खाणींवर काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील 38 वेठबिगार आणि 31 बाल कामगारांची मुक्तता. ठेकेदारावर गुन्हा दाखल. सर्व वेठबिगार आणि बाल कामगार पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती. नाशकामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत 2 ट्रक लुटण्याचा प्रयत्न. या प्रकरणी 3 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या अंबडमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाला 9 वर्षांनंतर न्याय. जिल्हा न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरी शिक्षा. नाशिकमधील मुंबई नाका परिसरामध्ये भर रस्त्यात थांबून तरुणीचा राडा. तरुणीच्या गोंधळानं काही काळ वाहतूक विस्कळीत. सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये 1 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं तालुका क्रीडा संकुल बनला दारूचा अड्डा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.
धुळ्यातील जिल्हा परिषद शाळांच्या 43 मुख्याध्यापकांवर कारवाई. सुट्टीच्या दिवशी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार दिल्याचा आरोप. मुख्याध्यापकांच्या 2 वेतनवाढी कायमस्वरूपी बंद राहणार. मान्सूनपूर्व पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचल्यानंतर नाशिक महापालिकेकडून सर्वेक्षण. शहरामध्ये पाणी साचणाऱ्या 219 स्पॉट महापालिकेच्या सर्वेक्षणातूनच महापालिकेचेच पितळ उघडं. नंदुरबारमधील आष्टे गावामध्ये अवकाळीनं कांदा पिकाचं मोठं नुकसान. आमदार शिरीष नाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याचंही केलं आश्वासन. शिर्डीतील साईबाबा संस्थानचे व्यवस्थापन करण्यासाठी 6 जणांची प्रशासकीय सदस्य समिती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. जालन्यामध्ये अवैध धंदा सुरू ठेवण्यासाठी 25,000ची लाच घेताना फौजदारासह एका पोलीस शिपायाला एसीबी कडून अटक. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई. 4.5 लाखांचा अनधिकृत खतांचा साठा कृषी विभागाकडून जप्त. बीड जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाऊस पडल्यानं बीडमधील यंदाची वन्यजीवन गणना रद्द होणार. आता थेट पुढच्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली जाणार असल्याची वन विभागाची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.